नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय लोकसाम्राज्य न्यूज। गेली 21 वर्षे काउन्सिलिंगचा अनुभव, महाराष्ट्रातील 200 ते 225 शाळा, कॉलेजेस, क्लासेसमध्ये वक्ते म्हणून निमंत्रित काउन्सिलर सुहास साळुंखे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये। नमस्कार। नमस्कार। आजचा विषय हा विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्यावरच आपण सरांशी आज चर्चा करणार आहोत। तर आपला आजचा विषय आहे आदर्श पालकत्व। येस। आणि ते कसं असावं याबद्दल अनेकांचे अनेक प्रश्न असतील। तर तुमच्या मते आदर्श पालकत्व हे कसं असावं? खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की गेली 2 वर्ष झालं करोनाच्या विळख्यात मुलं सापडलेली आहेत। मुलंच काय, मोठी माणसंही सापडलेली आहेत आणि या सगळ्यात आदर्श पालकत्व कसं असावं हे प्रश्न बऱ्याच पालकांना बऱ्याचदा पडतात। तर आदर्श पालकत्व म्हणजे काय, इथून याची सुरुवात होते की निव्वळ करिअर म्हणजे आदर्श पालकत्व आहे का, किंवा बऱ्याच ठिकाणी करिअर होतंय परंतु मुलांच्या वागण्यात खूप फरक पडतोय। तर आदर्श पालकत्वासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या अँगलमधनं कोणते, तर विद्यार्थी आणि पालकांचं बॉन्डिंग। तर एकमेकांसोबत ज्या फॅमिलीत बॉन्डिंग असतं त्यात आदर्श पालकत्व ॲटोमॅटिक घडतं असं माझं मत आहे। मग प्रश्न येतो की बॉन्डिंग कसं करायचं, कारण बऱ्याचदा हे होतं की पालक हे मालकासारखं वागतात। मी नेहमी माझ्या वक्त्या लेक्चरमध्ये सांगत असतो की तुम्ही मुलांचे पालक आहात, मालक होऊ नका, आणि त्यांच्याशी जसं मित्रांसारखं तुम्ही बोलाल वागाल तेवढं ते रिस्पॉन्ड पण त्या पद्धतीने देतील। पालकत्व हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे जर का मुलं नाहीच समजली तर, आणि जर का मुलं समजली तर पालकत्व हे सगळ्यात सोपी गोष्ट आहे। मुळात मुलांना आपल्याप्रमाणेच जर का वागवलं, म्हणजे मुलं लहान आहेत त्यांना काय कळतंय, ह्या ज्या गोष्टी थोड्याशा काय घरात होत असतात ना, इथून खरी त्याची सुरुवात होते की तुला काय कळतंय, आम्ही सांगितलंय ते कर। यापेक्षा त्यांना समाविष्ट करून घेणे, त्यांना विचारणे, यासारख्या गोष्टी जर का घडल्या तर पालकत्व निश्चितपणे चांगलं होऊ शकतं। परंतु हे करण्यात मुलांच्या मानसिकतेचा सगळ्यात मोठा वाटा आहे की जसं आपण समजतो की मुलांना शाळेत घातलेलं आहे, हळूहळू ते मोठे होत आहेत। एका बाजूला आपण म्हणतो की त्यांचा पाया पक्का असेल तरी इमारत पक्की होईल, आणि दुसऱ्या बाजूला काय होतं तर त्यांच्या पायासाठी बरेचसे पालक असे आहेत की त्यांच्या पायाला काय करत नाहीत। मीन्स 10वीत गेल्यानंतर बघू, 12वीला गेल्यानंतर बघू, आणि जो लहानपणापासूनचा वेळ आहे ना तोच खरं त्यांना घडवण्यात उपयोगी असतो। ठीक आहे की मुलांना काय जमतंय, अभ्यास येतोय की नाही हा नंतरचा पार्ट आहे, पण सगळ्यात पहिलं वर्किंग कशावर करणं गरजेचं आहे पालकांनी, की मुलांचं बिहेवियर। कारण मी वैयक्तिक असं मानतो की जिथं मुलांना असं वाटतं ना की मला करिअर करायचं आहे किंवा मला चांगलं वागायचे, तिथे त्यांना सांगत बसायची वेळ येत नाही। बरेचदा आम्हाला पालक असे म्हणतात की मुलं ऐकत नाहीत। मी सगळ्या पालकांनी एक विनंती करतो खरं तर की नीट लक्ष देऊ नये का, मुलं देतात ती रिॲक्शन। मी माझ्या सगळ्या लेक्चरमध्ये हे सांगतो की मुलं देतात ती रिॲक्शन। रिॲक्शन कशाची असते, ऑब्व्हियसली ॲक्शनची असते, आणि ॲक्शन कोण करतं? हां, म्हणजे जर का तुम्हाला रिॲक्शन बदलायची असेल तर काय करावं लागेल? हां, मी माझ्याकडचं एक उदाहरण सांगतो की पुण्यातील एक काउन्सिलिंग होतं पुण्यातील, की मुलं ऐकत नाहीत, उलटं बोलायला लागलेले आहेत, ॲग्रेसिव्ह। कारण जसं 8वी 9वी 10वीला मुलं होत आहेत तसे हे प्रमाण आत्ता काउन्सिलिंगमध्ये प्रचंड वाढत चाललेले आहेत। आमच्याकडे त्या केसेस खूप येत आहेत। तर म्हणले ठीक आहे, मग आम्ही काय केलं तर आई वडील घरात असताना आम्ही काउन्सिलिंग केलं, आणि विशेष म्हणजे त्या मुलांना बसवलेलं नव्हतं आणि काउन्सिलिंग केलं। आई वडील होते, प्रॉपर काउन्सिलिंग झालं। एक 2-3 महिन्यानंतर त्या आई वडिलांचा आम्हाला फोन आला की सर मुलं आता खूप सुधारलेले आहेत, रोज पाया पडून जात आहेत। मग मी त्यांना म्हणलं मुलं होती का काउन्सिलिंगला, तर ते म्हणले नव्हते। मग सुधारलो कोण? हां, तर दॅट इज द मेन इश्यू। आणि हे ज्यांना कळलं की पालक करतात ती ॲक्शन, मुलं करतात ती रिॲक्शन, तुम्ही ॲक्शन बदला 100% रिॲक्शन बदलणार आहे। पण मग ॲक्शन न बदलण्यास कोण कारणीभूत आहे, तर बऱ्याचदा पालकांचा इगो। मुलांचाही इगो असतो, प्रत्येक व्यक्तीचा जसा इगो असतो तसा पालकांचा इगो असतो ना। ते माझा मुलगा आहे, ऐकत नाही, कसं काय ऐकलंच पाहिजे, हा अट्टा जो आहे ना तो थोडंसं त्यांच्यापासून त्यांना लांब करतो। आणि त्याच्यानंतर काय सुरू होते, सगळ्यात डेंजरस काहीतरी इथं थांबत नाही, म्हणजे मुलं न ऐकणं, अभ्यास न करणं वगैरे ज्या गोष्टी आहेत ना, हे का होतं, याची सुरुवात कुठून होते तर मुलं रिव्हेंज टेंडन्सीमध्ये जातात। हा एक कन्सेप्ट थोडंसं समजून घ्या, व्हॉट इज रिव्हेंज टेंडन्सी, की जर का मुलांच्या मनाविरुद्ध आणि त्यांचा दोष नसताना जर का आपण त्यांना कोणत्याही गोष्टीत ब्लेम केलं तर ते चिडतात, आणि मग बदला घ्यायचा म्हणून ते टपून बसलेले असतात। आता काय आईवडिलांना आपण ओरडू मारू शकत नाही ना, मग ते अशा काही गोष्टी करतात की चला तर मम्मी मला मनाविरुद्ध काहीतरी करते, मग तिला त्रास द्यायचा। कसा द्यायचा? मम्मी चिडली पाहिजे। मम्मी कधी चिडते, तिला जे आवडत नाही केलं की चिडते, मग मुलं बरोबर ते करायला सुरुवात होतात। आमच्याकडे खूप केसेस आहेत की त्याला ज्यावेळेस आम्ही सांगतो ना हे कर, ते उलटंच करतोय। तर ते उलटं करतोय ती काय आहे, रिव्हेंज आहे। आणि तो रिव्हेंज कोणत्या गोष्टींचा घेतोय तर कदाचित ती गोष्ट 5-6 महिन्यापूर्वीची असणार आहे। म्हणून पालकांनी त्यांच्या ॲक्शनवर भर देणं गरजेचं आहे। बघा साधी गोष्ट आहे
की मी पालकांना बऱ्याचशा सांगतो की रिक्वेस्ट फॉर्ममध्ये बोला, काय फरक पडतो सांगा बघू. पण पालक ऑर्डर फॉर्ममध्ये बोलतात, ए गाढवा उठ रे, ए बाळा उठशील का. ह्यात जे फरक आहे ना ते मेंटॅलिटी, तर जे दुसरं वाक्य ते काय करतं माहिती आहे का, त्याचं ब्रेन असा मॉडिफाईड करतं की ॲटोमॅटिक त्याला ते ऐकू वाटतं. मी माझ्या लाईफमध्ये असं बोलताना कोणाशी तो पेन द्याल का, ते पाणी द्याल का, दे म्हणत नाही मी. दे म्हणलं तरी बरेच जण देणार आहेत ना. मी पालकांकडे जरी काउन्सिलिंगला असलो तरी पाणी द्याल की ते पटकन देतात. म्हणजे ब्रेन आपला जो असतो ना, हे सगळ्याच्या मागं आपला ब्रेन आहे. एखादा रागीट आहे, एखादा मवाळ आहे, एखाद्याचं गणित छान आहे, वीक आहे, लिखाण कच्चं आहे, पक्क, ह्या सगळ्याच्या मागं काय आपला ब्रेन आहे. तो ब्रेन किती जणांनी समजून घेतला, तो ज्यांनी समजून घेतला, इगो समजून घेतला. असं नाही की ती मुलं काही वेळेला 60 वर्षाच्या वयापेक्षा जो कोणी पर्सन असेल त्याच्यापेक्षा 6 वर्षाच्या मुलाचा इगो खूप डेंजरस असतो. आणि मग तो जर का इगो जपला तर, म्हणजे मी एका ठिकाणी काउन्सिलिंगला गेलेलो, मी नाव नाही सांगत. आजी आजोबा चुलता चुलते होते आणि वडील US ला होते आणि आई आज चहा करायला गेलेली. तर त्या मुलाचं नाव होतं XYZ, आपण नाव नको घेऊयात. तर आजी आजोबाने विचारलं की कसा वाटतोय तो. नाही, बाळ खूप हुशार आहे हो आणि इतकं समजूतदार आहे की सगळं आमचं ऐकतं. परवा माझे पाय दुखत होते तर लगेच त्यानं दाबले वगैरे वगैरे झालं. आणि नंतर आई आली चहा घेऊन किचनमधनं, तिला तोच प्रश्न विचारला, आई काय नालायक हो, कार्टा ऐकत नाही अजिबात. आता मुलगा तर तोच आहे. मग हे दोन डिफरंट का तो बिहेवियर करतोय. नाही, मग ती आई त्याच्याशी कशी वागते आणि आजी आजोबा काका काकी कशी वागतायत याच्यावर ते फक्त रिॲक्ट करत आहे. मग तुम्ही हे समजून घ्या की तो जर का ऐकणारच नसता तर सगळ्यांचंच ऐकलं नसतं. नाही, तो काही जणांचं ऐकतोय, काही जणांचं ऐकत नाही. याच्या मागं काय आहे, त्यांचा ब्रेन आहे. त्या ब्रेनला पॉझिटिव्ह गोष्टी जिथं घडतात. आमच्याकडे बरेच असे आहेत की लहान मुलं बोलत पण नाहीत, येत नाहीत, नंतर आईवडिलांना सरांकडे जाऊया की फ्रिक्वेंटली दर आठवड्याला. पण त्यांना माझ्याकडे यायला का आवडतं, त्यांच्या ब्रेनला पॉझिटिव्ह गोष्टी मी करतो. आता माझा विषय मॅथमॅटिक्स आहे बेसिकली आणि मग काउन्सिलिंगमध्ये पण आहे. तर मॅथ्सच्या काही गेम्स आहेत, काही जादू आहेत, मॅजिक मुलांना आवडतं. तर काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तर निश्चितपणे आदर्शत्व होतं. मुळात आदर्श पालकत्व म्हणजे काय, तर मुलांशी मित्रागत वागा. मुलं मित्रांचं ऐकतात ना, मग आपलं पण ऐकतील. कधी जर का तुम्ही मित्र झाला तर, मित्र नाही झाला तर हां. आणि मग एक्झॅक्टली तिथं थोडंसं करणं गरजेचं. म्हणजे चेंजेस कोणाच्यात घडले पाहिजेत तर पालकांच्यात घडले पाहिजे. तुम्ही आत्ता जे सगळं बोललात ते अगदी बरोबर आहे. पण मला असं वाटतं की पालकांनाही तेवढा स्ट्रेस असतो मुलांशी कसा वागावा किंवा काय करावं. मग त्यांचा इगो म्हणा किंवा त्यांचं जे रेग्युलर जी त्यांची कामं आहेत किंवा त्यांच्या आत्ताचं जे जीवन आहे ते खूप धकाधकीचं जीवन आहे. मग त्यातून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता येतील किंवा त्या कशा कराव्यात. गुड क्वेश्चन. कसं आहे बघा ना, माझं काउन्सिलिंगमध्ये आत्ता माझ्याकडे सगळ्यात जास्त काउन्सिलिंग कशाचे आलेले आहेत तर स्ट्रेस मॅनेजमेंट आणि फॅमिली काउन्सिलिंग. हे का होतं तर आपण एका ठिकाणचं ओझं दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात 90% पालक. आज माझ्या ऑफिसमध्ये काय झालं हे मी जर का माझ्या घरी घेऊन जात असेल किंवा माझ्या घरी काय झालं हे मी ऑफिसमध्ये घेऊन जात असेल तर आज सकाळपासून काही गोष्टी घडल्या समजा आणि मी इथं आलो आणि जर का तोंड बारकं करून बसलो किंवा नीट बोललो नाही तर मग त्यालाच म्हणतात की मॅनेजमेंट. व्हॉट डू यू मीन बाय मॅनेजमेंट. नुसतं असं नाही की MBA केला आणि व्यवसाय केला म्हणजे मॅनेजमेंट आहे. सकाळी उठण्यापासून झोपण्यापर्यंत जे काय आहे हे मॅनेजमेंटचा प्रकार कशात येतो तर इमोशनल मॅनेजमेंट. सगळ्यात इम्पॉर्टंट जगात काय आहे तर इमोशनल मॅनेजमेंट. म्हणजे राग असेल, भीती असेल, काळजी असेल, चिंता असेल किंवा इगो असेल, दीज आर ऑल इमोशन्स. आणि ह्याचं जो मॅनेज व्यवस्थित करतो, कुठं काय केलं पाहिजे, कुठं काढलं पाहिजे, कुठं दाबून ठेवलं पाहिजे किंवा कुठं आपल्याला बाजूला ठेवून पुढे झालं पाहिजे, हे ज्याला कळलं तो इमोशनल मॅनेजमेंट छान करतो. की मान्य हे धकाधकीचं जीवन आहे, मग मुलांचं नाही आहे का. तुम्ही विचार करा, आता तुम्ही आई आहात. मी बऱ्याच ज्या आई आहेत त्यांना एक प्रश्न विचारतो की तुम्हाला स्वयंपाक येतो ना. चपात्या सकाळी 6 ते संध्याकाळी, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 रोज चपात्या करायचे, काय होईल. स्ट्रेस येईल की एकच गोष्ट कंटिन्यू आपण तीच करतोय म्हणलं जमेल नाही जमणार. काय होईल मग चिडचिड होईल. आणि मग मुलं 10 ते 6 शाळेत बसतात ते. बरोबर. आणि त्याच्यानंतर परत आपण 6 ते 8 आणखीन त्यांना ट्युशन्स, तिथून आल्यानंतर त्याचा होमवर्क आणि ते झाल्यावर आणखीन ओरडतो अरे अभ्यास कर की. मग जर का आपल्याला 25, 30, 40च्या किंवा 50च्या माणसांना जे शक्य नाही ते त्या 14, 15, 16 वर्षाच्या मुलांनी करावं ही अपेक्षा तो काही विचित्र नाही वाटत, चुकीचं नाही वाटत. आणि मग उलट मी प्रत्येक ट्रेनिंगमध्ये मीटिंगमध्ये पालकांना हे विचारत असतो की अरे बाळा अभ्यास करू नकोस. लास्टचं कधी म्हणलंय मुलांना है ना.
उलटं असतं ना. मग ते आपल्याला जर काय आपण पण करूया मग त्यांना करायला लावूया, बघूया ना, मग असं नाही होणार. तुम्हालाही जे शक्य नाही ते मुलांच्याही मानसिकता विचार करा आज. आणि मग अभ्यास केला पाहिजे का, करिअर झालं पाहिजे का, याच्याविषयी दुमत नाही. पण मी तुम्हाला सगळ्यांनी एक असा प्रश्न विचारेन की 5 तास अभ्यास करून 1 तास सुद्धा लक्षात नाही राहिलं, ही सिच्युएशन योग्य आहे की 2 तास अभ्यास करून 2 तासाचं लक्षात राहिलं हे चांगलं आहे? तर ऑब्व्हियसली 2 तास म्हणजे तो किती वेळ अभ्यास करतोय त्याच्यापेक्षा त्याला कितपत समजले, त्याचा ब्रेन तिथं रिफ्रेश आहे का. आज साधा मोबाईल हँग झाल्यानंतर आपण रिस्टार्ट करतो ना, दिवसातून 2 वेळा तरी चालू असतं आपलं. मग आपण मुलांना किंवा आपल्याला रिस्टार्ट करण्यासाठी नक्की काय काय करतोय आणि मुळात डेली बेसिसवर हे काय होतंय पालकांकडून ॲक्टिव्हिटी. मी खरं सांगू, माझं एक वाक्य आहे नेहमीचं की आम्ही मुलांसाठी वाटेल ते करू, हे म्हणण्याची वेळ गेली, हे तोंडाने सगळे म्हणतात. आणि मग तुमच्या ॲक्शन जे आहेत ना, त्या ॲक्शन महत्त्वाचे असतात. तुम्हाला सगळ्यांनी एक छोटं विचारू, माझं इथं शाहू कला मंदिरमध्ये पण लेक्चर झालेलं होतं किंवा DCC हॉलला लेक्चर बऱ्याच ठिकाणी झाले. मी पालकांना एक कॉमन प्रश्न विचारतो की तुम्ही खूप सिरियस आहे मुलांविषयी असं जे दाखवत असता ॲक्च्युली किंवा त्यांच्या करिअरविषयी, एक छोटीशी गोष्ट करूया. तुमची गुगल हिस्ट्री आपण चेक करूया किंवा यूट्यूब हिस्ट्री आपण चेक करूया आणि त्यात बघूया की मुलांच्या काउन्सिलिंगविषयी किंवा मुलांच्या करिअरविषयी नक्की त्यात काय काय सर्च केले कोणी. लॉकडाऊन होता, प्रॉब्लेम होते, मग लॉकडाऊनमध्ये काय करायचं हे किती पालकांनी सर्च केलं आहे. आज यूट्यूबवरून इतकं चांगलं झालेलं आहे, इंटरनेट ही फॅसिलिटी इतकी छान झालेली आहे, काही वर्षांपूर्वी नव्हती की 1 मिनिटापूर्वी अमेरिकेत काय झालं हे जर का इथं बसून आपल्याला कळतंय तर मुलांच्या करिअरविषयी नाही कळणार का आपल्याला. पण ज्यावेळेस मी असं म्हणलं त्यावेळेस 1 मानाखाली होत्या कारण माहीत नाही की त्यातल्या किती जणांच्या गुगल हिस्ट्रीत ते असेल. इव्हन आपलंही चेक केलं की कळेल. म्हणजे आपण फक्त म्हणतोय की माझ्या मुलांची करिअर झाली पाहिजेत, मुलांनी सगळे एक्सपेक्टेशन कोणाकडून, मुलांच्याकडून. आणि मुलं देतात ती रिॲक्शन. म्हणजे पालकांचं ऐकलं की मुलं चांगली नाही तर वाईट, हे कसं, आणि पालकच चुकीचे असतील तर, हे एक कन्सेप्ट समजून घ्या. पालक ऑल द टाईम बरोबर असतील या भ्रमातून बाहेर येऊया. आणि मुळात पालक काय होतात की जसं तुम्ही म्हणला मुलांचं विश्व छोटं आहे, आज आपलं मोठं आहे कम्पॅरेटिव्हली, आपण जगात फिरतोय, धकाधकीचं जीवन आहे आणि हे सगळं ओझं घेऊन आपण तिथं येतोय. आणि मग जर का ते मी पालकांना एक विचारतो किंवा आई वडील म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक विचारतो की मुलांना काय द्यायला तुम्हाला आवडेल, आनंद की स्ट्रेस, त्रागा, चिडचिड, राग, यातलं काय द्यायला आवडेल. मग तुमच्यापाशी जे असेल ते द्याल ना, तुमच्याकडे नसेल ते देणार नाही. तुमच्याकडे काय असतं, स्ट्रेस. हो, मग का घेता राग, चिडचिड. मुलं का नाही चिडचिड होणार, खूप छोटे छोटे गोष्टी आहेत. तुम्ही जर का बेसमध्ये गेला ना, मग ह्या सगळ्याचा बेस परत तिथं येतोय की आपल्याला बदललं पाहिजे. ही अपेक्षा नाही मी करू शकत की समोरच्यानं बदलायचं. जसं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की समोरचा कसा वागेल आपल्या हातात नसतं, सेम तसंच. मग इथं एकच प्रॉब्लेम आहे की कोणतंही रिलेशन असो, नुसतं मुलांचं नाही वडिलांचंच नाही, अगदी नवरा बायको असतील किंवा कुठलंही रिलेशन असो, तिथं जिथं मालकी हक्क येतो तिथं प्रॉब्लेम सुरू होतात. आणि मग हा मालकी हक्क जर का सोडला तर, एकमेकांना सपोर्टिव्ह जर का तिथं झालं तर, आज त्या मुलांना समजून घेऊन तो आल्यानंतर त्याचा चेहरा वाचता आला तर, आपल्याला आल्या तो जर का दप्तर टाकतोय आणि बाहेर खेळायला पळतोय किंवा कोणाकडे तरी जातोय. काही मुलं अशी असतं की त्यांना घरात अजिबात थांबू वाटत नाही. मग याचा विचार पालकांनी नको करायला. मी नेहमी पालकांना म्हणतो की माझं मुलं ऐकत नाही असं ज्या पालकांना वाटतं ना, खरं तुमचा दोष आहे. वाय नॉट, तुमचं काय ऐकत नाही असं स्वतःवर कधी ब्लेम नाही करायचं आपण. अरे त्याचं काय ऐकतंय, हिचं काय ऐकतंय, त्या दिदीचं काय ऐकतंय, आजी आजोबांचं काय ऐकतंय, माझंच काय ऐकत नाही. मग प्रॉब्लेम कुठे आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक माणूस असतो आणि तो एका डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो काय की केसापासून नखापर्यंत माझं सगळं अंग दुखतं आहे. डॉक्टर म्हणतो अशी केस कधी मी बघितलेली नव्हती. मग तुम्ही काय खोटं बोलतोय का, हे बघा दुखतंय 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 दुखतंय. डॉक्टरला पण प्रश्न पडतो की नक्की काय झालं असेल. मग ते काय करतात तर स्कॅन करतात पूर्ण, आणि काय सापडतं तर बोट मोडलेलं असतं. सो प्रॉब्लेम तिथं नाही, प्रॉब्लेम इथं आहे. प्रॉब्लेम मुलांच्यात नाही, प्रॉब्लेम कोणाच्यात आहे, आईवडिलांच्यात आहे ना. हा जर का प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला, मी नेहमी सांगतो की झाडाची पानं वाळली तर त्या पानांना पाणी घातलं तर चालेल का. आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला रूटला पाणी घातलं पाहिजे. आणि रूटला पाणी घातलं की सगळं झाड अगदी बहरतं. आणि मग थोडंसं पेरेंटिंगवर लक्ष देणं गरजेचं आहे. आपण मुलांसोबत वागताना बोलताना कशा पद्धतीनं वागतोय बोलतोय. खूपदा असं असतं की आई वडील आणि मुलांच्यात संवाद अजिबात नसतो. एखादी घटना झाल्यानंतर पालकांना कळतं, काही वेळेला शेजारच्या काका काकूंना माहीत असतं, आई वडिलांना माहिती नसतं. असेही काही ठिकाणी आहेत का, तर तिथलं बॉन्डिंग मग चांगलं असतं. म्हणजे ओव्हरऑल एकंदरीत कुठे येतं एंडला की तुम्ही तुमचं बिहेवियर चेक करणं गरजेचं आहे, मुलांसोबत बॉन्डिंग चेक करणं गरजेचं आहे, आणि मग तुमचं पेरेंटिंग आदर्श होईल. पण आता 21व्या शतकात नवीन प्रॉब्लेम झाले. तुम्ही जो प्रॉब्लेम विचारला खरं तर हा गेली 10-20-30 वर्ष चालत आलेला आहे. म्हणजे मुलं ऐकतायत न ऐकतायत वगैरे. आता वेगळा प्रॉब्लेम झालेला आहे. मी आता मेट्रो सिटीमध्ये काउन्सिलिंग करतो तर तिथं वेगळाच प्रॉब्लेम काय आहे की ओव्हर डिफेन्सिव्ह.
ओव्हर प्रोटेक्टिव्ह, मुलांना इतकं प्रोटेक्ट केलं जाते काही ठिकाणी की त्यामुळं पण मुलं बिघडलेली आहेत किंवा अगदी डिफेन्सिव्ह झालेली आहेत, त्यांचा कॉन्फिडन्स संपत चाललेला आहे. जिथं तुम्ही कुबड्या दिल्या, तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित चालता येते. आपण एक पाय बांधायचा आणि कुबडी घेऊन 10 वर्ष चालायचं, 5 वर्ष, आणि त्याच्यानंतर तो पाय सोडा, गमत बघा तुम्हाला चालता येत नाही. जस्ट लाईक दॅट मुलांना ओव्हर प्रोटेक्टिव्ह करून तरी चालणार आहे का? त्यांना थोडं हार्ड करणं गरजेचं आहे ना. तुमच्याशिवाय काही मुलं असे आईवडिलांशिवाय राहू शकत नाहीत, साताऱ्यातली समजा आहेत, तर काय आता IIT साताऱ्यात आणून ठेवायचं? मग मुलं जर का हायर एज्युकेशनसाठी लांब जाणार आहेत तर मुलांना त्या पद्धतीनं घडवायला नको का? उठण्यापासून असेल, वागण्यापासून असेल, आपापल्या वस्तू ठेवण्यापासून असेल, अगदी जेवणापासून असेल. माझ्याकडे असे आहेत मुलं की ज्यांचे वेट सगळं व्यवस्थित आहे आणि हायर एज्युकेशनसाठी लांब गेले आहेत, दे कॅनॉट कॉन्सन्ट्रेट, कारण वीक झालेले आहेत, नीट खात नाहीत का? तर त्यांना एक ठराविक पद्धतीचं अन्न, आईच्या हातचं स्पायसी किंवा ते आवडीचं खायची सवय लागलेली आहे. या छोट्या छोट्या गोष्टी जर का पालकांकडून आत्तापासून घडल्या तर मुलं का नाहीत घडायची? मी एक उदाहरण सांगतो ओव्हर प्रोटेक्टिव्हचं, की 2 माणसं असतात आणि ते काय करतो की एक माणूस इकडच्या बंगल्यात असतो आणि एक माणूस इकडच्या बंगल्यात असतो. ठीक आहे, आपल्याला एक्झाम्पलद्वारे समजतं लवकर म्हणून मी फक्त एक्झाम्पल देतोय. हा 5 झाडे लावतो, हा पण 5 झाडे लावतो, आणि हा थोडासा निष्काळजी असतो. हा मात्र पूर्ण झाडांची व्यवस्थित काळजी घेत असतो. सकाळ दुपार संध्याकाळ पाणी घालणे, खत घालणे, निगा राखणे चाललेलं असतं, आणि हा याला मूड येईल त्यावेळेस झाडांना पाणी घालत असतो. नंतर झाडं मोठी होतात अशी काही दिवसांनी, काही महिन्यांनी, आणि एकदा जोराचं वादळ येतं. या बाजूचा जो असतो, जो खूप काळजी, त्याची सगळी झाडं उन्मळून जातात आणि याची मात्र व्यवस्थित राहतात, की झाडाला त्रास होत नाही. मग हा माणूस त्याला येऊन विचारतो की अरे असं कशानं झालं? मी तर एवढी काळजी घेतोय, निगा राखतोय झाडांची, आणि तू काहीच करत नव्हतास नीटचं माझ्यापेक्षा, आणि तुझी झाडं व्यवस्थित आहेत, माझी झाडं अशी का झाली? तर तो बेसिक सायन्स आहे. झाडांना अन्न पाणी कोण देतं? रूट्स देतात, मुळं देतात. आणि जर का त्यांना वरच्यावर तुझी मिळत होती, माझी मिळत नव्हती, त्यांना इकडे तिकडे हातपाय हलवायची गरज नाही पडली, त्यांना अजिबात खोलावर जायची गरज नाही पडली, त्यांना पटकन पाणी खत मिळालं, त्यामुळं ती झाडांची मुळं वरच्यावर राहिली. आणि मी रेग्युलरली पाणी घालत नव्हतो वगैरे, त्यामुळं त्यांना जगणं तर आहेच, आणि मग त्यांना हातपाय हलवावे लागले. थोडक्यात काय, ती मुलं जिथं अन्न आहे, जिथं पाणी आहे, तिथपर्यंत ती मुळं पोचली, आणि ती मुळं इतक्या खोलवर गेल्यानंतर ऑब्व्हियस आहे ना की ते झाड स्ट्रॉंग होणार आहे. आणि मग ती मुळं म्हणजे काय, तर ह्या मुलांना आत्ता जे काय आपण संस्कार करतोय, त्यांना ज्या हॅबिट्स लावतोय, ह्या हॅबिट्स पाहिजे म्हणजे पाहिजेच. अशी जर का मुलं आत्तापासून, तुम्ही बालवाडी 1ली 2रीत होतोय आणि नंतर परत 5वी 8वीला गेल्यानंतर 12वीला गेल्यानंतर आमच्याकडे काउन्सिलिंग येतं की अरे बघा, आता तुम्ही इमारतच अशी उभी केली की ज्याला पाया नाही आणि नुसत्या भिंती आहेत, तर भविष्यात ती पडणारच आहे ना, कुठंतरी त्रास होणार आहे. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की चला, कधीच नाही असं की वेळ गेलेले, आत्तापासून वेगवेगळ्या वयोगटानुसार वेगवेगळी काउन्सिलिंग करवून घ्या. आत्ता माझ्याकडे 60 ते 85 वयोगटातील महाराष्ट्रातून 600 ते 700 काउन्सिलिंग आहेत. मग अगदी 1st to 4th साठी प्रश्न वेगळे आहेत, है ना, 5th to 8th साठी वेगळे आहेत, 8, 9, 10चे अगदीच वेगळे आहेत, 11वी 12वीचे वेगळे आहेत, आणि नंतर मग बरेच अशीही काउन्सिलिंग आहेत की डिग्री घेतली आणि घरी बसलेलं आहे, आणि मग जॉब नाही आहे किंवा सॅटिस्फॅक्शन नाही आहे, मग काय, त्याची काउन्सिलिंग आहेत. नंतर मॅरेज काउन्सिलिंग आहेत, आणि त्याच्यानंतर परत आणि म्हातारपणाचा स्ट्रेस तो तर वेगळाच असतो. मग एवढ्या प्रकारचं सगळं ब्रेन आपल्या फंक्शनिंग करतोय, तर वन्स इन अ लाईफ टाईम आपण प्रॉपर काउन्सिलिंग करून घेतलं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे मिळतील. कारण आपलं डोकं शांत असेल, व्यवस्थित प्रोडक्टिव्ह असेल, तर आपल्या घराचं वातावरण चांगलं असतं, मुलांची करिअर छान असतात, आणि आपलाही स्ट्रेस झिरो असतो. तुम्ही जसं आत्ता बोललात तशा सगळ्याच गोष्टी खूप गरजेच्या आहेत, हो. लहान सहान सगळ्याच गोष्टी, आणि प्रत्येक पालकांनी ते सगळं करणं पण तितकंच गरजेचं आहे मुलांबरोबर. माझा पुढचा प्रश्न हा आहे की कोरोनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य प्रश्न हा पालकांचा आहे की मुलं अतिशय मोबाईलचा वापर करतात, म्हणजे खूपच. त्यांना खाताना मोबाईल पाहिजे, त्यांना अभ्यास करताना मोबाईल हवा आहे, आणि मला असं वाटतं त्याला कुठेतरी शिक्षण पद्धती थोडीफार जबाबदार आहे. आणि तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? मोबाईल दिला कोणी शिक्षण पद्धतीनं का आपण? हो, पण कोरोनामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती होते. हो, मग शिक्षणा व्यतिरिक्त मुलं बसली, त्यावेळेस फर्स्ट टाइम काय केलं आपण? आणि मी तुम्हाला खरं सांगू, पालकांचा हा प्रश्न थोडासा चुकीचा मला वाटतो वैयक्तिक, की एका बाजूला काय म्हणायचं की माझ्या मुलाला IT मध्ये घालायचे वगैरे वगैरे वगैरे, आणि त्याला डोळ्याचा त्रास होऊ नये म्हणून कॉम्प्युटर किंवा मोबाईल प्रोहिबिटेड करायचा किंवा मोबाईलवर बसू नको म्हणायचं. कसं शक्य आहे? आज जर का तुम्ही सांगू, मुलांचं सोडून द्या, आपलं बघा, तुमच्या की कुणीही मोबाईल घरी ठेवा आणि एक दिवस बाहेर फिरून दाखवा, अख्खा दिवस नाही ना. मग आपण जर का एवढे हॅबिच्युअल झाले, मी खरं सांगू का, मुलांच्या 10पट मोबाईल पालक घेतात. म्हणजे माझ्याकडे मुलांनी तक्रार केल्या पाहिजेत की मम्मी खूपच मोबाईल घेऊन बसते किंवा पप्पा खूपच मोबाईल घेऊन बसताय. तुम्ही बघा,
मुलं किती वेळ शाळेत असतात, मुलं किती वेळ असतात. हां, मग मग प्रश्न हा आहे की बरोबर आहे तुमचं की मग ओव्हर जे झालं याला कारण काय. बेसिक जर का तुम्ही गेला तर हे आहे की आई वडील आणि मुलांच्यातला संवाद. मी खरं तर कोरोना आला नाही चला की बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स वगैरे, एक पॉझिटिव्ह गोष्ट त्यातनं काय होती करणाऱ्यांना की अख्खी फॅमिली इतिहासात पहिल्यांदा एवढा वेळ एकत्र होती. बरोबर. मग याचं प्रोडक्टिव्ह करून घ्यायचं की नॉन प्रोडक्टिव्ह. आम्ही कित्येक घरात त्यावेळेस सुद्धा काही काउन्सिलिंग आमची सुरू असायची म्हणजे लॉकडाऊन वगैरे संपल्यानंतर. तर एक या रूममध्ये हॉलमध्ये 4 जण बसलेत तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि त्यांचं एकमेकांच्या बोलण्याकडे लक्ष नाही. म्हणजे ज्यांच्याकडे हातात मोबाईल नाही काय नाही आजी आजोबा तर ते TV बघत बसलेले आहेत. मग हे काय होतं तर संवाद तुटण्याचे विषय आहेत. आणि जर का याला जबाबदार कोण आहे, मी काय करतो, एक ठराविक दिवसातील काळानं तो मोबाईल मी बाजूला ठेवतो, त्याला हात पण लावत नाही. मग कॉल येऊन जातात जाऊन द्या ना. काही पालक मी असे बघितलेले की बाहेर येत आणि आत मोबाईल वाजला ना तर ते जेवण सोडून पळत जातात. मग हॅबिच्युअल नक्की कोण आहे. ठीक आहे, मुलं मग त्याचा वापर कसा करतात. मग प्रोडक्टिव्ह आणि नॉन प्रोडक्टिव्ह. आज विचार करा, माझ्याकडे नागपूरचा एक मुलगा आहे आणि त्याने एक पार्ट बनवला गाड्यांचा जो प्रदूषण वाचवतो. आणि एका मोठ्या कंपनीने तो पार्ट त्याचं हे केलं, त्यानं पेटंट केलं वडिलांनी आणि 6 कोटीला तो पार्ट मागितला गेला. तुम्ही विचार करा, मुलाचं वय काय 12 वर्ष. 12 वर्षाचा मुलगा, याला आई वडीलच जबाबदार आहेत ना की त्यांनी इतकं छान त्याला डेव्हलप केलं. आज मला सांगा, सातारा जिल्ह्यातल्या सायंटिस्टचं नाव सांगा. नाही. मग हे सगळे 99.99 किंवा 100 आउट ऑफ 100 मिळवणारी मुलं कुठं जात आहेत. आपण मुलं मारतोय, आपण शास्त्रज्ञ मारतोय. कसं, कोणत्या अर्थाने मी म्हणतोय, मुलं खूप प्रश्न विचारायला लागले की आई वडील काय म्हणतात, गप्की किती प्रश्न विचारतोयस. अरे शास्त्रज्ञ प्रश्न विचारणार नाही तर काय होईल. पण आई वडील असे का म्हणतात माहिती आहे, त्यांनाच माहिती नसतात ना उत्तर. माझ्या प्रत्येक लेक्चरमधले एक कॉमन वाक्य आहे की ज्या मुलांचे आई वडील अपडेटेड त्यांचे करिअर होण्याचे चान्सेस आहेत. आज पालकांना करिअर किती माहिती आहेत, 2000पेक्षा जास्त करिअर ऑप्शन आज भारतात आहेत. ज्या पालकांना 200 माहिती आहेत त्यांच्या मुलांना 200 माहिती होतील, ज्यांना 20 माहिती आहेत त्यांना 20 माहिती होतील. असे असंख्य शेकडो करिअर आहेत. मी आत्ता जर का तुम्हाला सांगितलं ना तर ती कुठं आहे, त्याचे कॉलेज काय आहे, त्याची कटआउट लिस्ट काय आहे, त्याला डॉक्युमेंट्स कोणत्या लागतात, एका पालकाला माहिती नसतं. आणि मग हे सगळं गरजेचं नाही आहे का. मुळात लहानपणापासून मुलांना हे शिकवलं जातं की अभ्यास कर. बरोबर आहे, तुम्ही आत्ता काय म्हणतो आपण मुलांना, अभ्यास कर. व्हॉट अबाउट करिअर, आणि ते चर्चाच होत नाही. आणि परत एकदा की पाया पक्का असेल तरी इमारत पक्की होईल, नाही होत ना. 1ली 2री 3रीपासून त्यांच्या काय गोडी आवडीवर करिअर होत नाही, त्या चेंजेस होत असतात ना. मग आपल्या मुलाची इंटेलिजन्सी काय आहे ती जर का आपण शोधली आणि त्याप्रमाणे त्यांना प्रमोट केलं. आज आमचा एक विद्यार्थी आहे पुण्याचा, तो 4thला असताना आम्ही त्याला सांगितलं की त्याचा ब्रेन सायंटिस्ट लेवलचा खूप हुशार होता आणि आत्ता तो व्हाईट हॅट ज्युनियरमध्ये वर्ल्डमध्ये फर्स्ट आले. ते म्हणजे इतकं प्राऊड फिलिंग आहे आमच्यासाठी. आता तो 8वीला आहे, वर्ल्ड लॅडरमध्ये फर्स्ट आला. हे का होऊ शकते. काही मुलं अशी आहेत की ते इन्स्ट्रुमेंटमध्ये चांगली असतात, काही मुलं सिंगिंग डान्समध्ये चांगली असतात, काही मुलं चेसमध्ये चांगली असतात. इतकं वेगवेगळं पण आहे आपल्या ब्रेनमध्ये आणि मुलांच्यामध्ये. मग मोबाईल का घेतल्याचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर त्या प्रश्नांकडे येऊया. हे की एक तर बॉन्डिंग, दुसरं संवादाचा अभाव आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट की मुलांसाठी काय करायचं हे आई वडिलांनी मोबाईलवर बसून जर का केलं असतं आणि त्या ॲक्टिव्हिटी केल्या असत्या. आम्हाला आठवतं आहे की आपल्या वेळेस कोणाच्याच वेळेस मोबाईल नव्हता. मग त्यावेळेस आमचे मामा काका किंवा इव्हन आई वडील काय नाही काय आम्ही वस्तू बनवून बसायचो. आज कागदाच्या वस्तू असतील, मातीच्या वस्तू असतील, आता क्ले आलेलं आहे. हे जर का त्यांनी एकत्र येऊन केलं, गाण्याचे भेंडे असतील, छोटे छोटे लॉकडाऊनमध्ये होताच नाही एकत्र. मी नेहमी म्हणतो की काही आई वडील आम्ही असे बघतो की वाढदिवस साजरा करतात, सगळेच करतात. रात्री 12 वाजता एक केक कापायचा, दुपारी कापायचा, संध्याकाळी कापायचा, रात्री कापायचा. किती आई वडील असे आहेत की जे मुलाला प्रत्येक वाढदिवसाला पुस्तक घेऊन देत आहेत, गिफ्ट. खूप महत्त्वाचं बोललात तुम्ही. हो, कारण का तर याच्यामुळे एक सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉईंट काय झालेला आहे मोबाईलमुळे की वाचन संस्कृती लोप पावते. वाचन संस्कृती का हवी आहे तर आपलं डोक्यातले जे विचार आहेत ना ते त्यामुळं डेव्हलप होणार आहेत. वाचनच नाही आहे तर मुलांना, परवा एक BComची पोरगी ज्यावेळेस मला म्हणली की वपू काळे कोण, कसं वाटलं असेल मला तुम्ही इमॅजिन नाही. कारण एकतर ते ग्रेट आहेत नो डाऊट, पण माझे फेवरेट ऑथर आहेत आणि तिला माहीत नाही. तुम्ही विचार करा, मुलांना सांगू का असे मराठी 100 शब्द आत्ता मी तुम्हाला सांगतो की जे मुलांना माहीत नाहीत मराठी मीडियम आणि सेमी मीडियमच्या. लगेच असं नका म्हणू की मुलं इंग्लिश मीडियम आहे, CBSE आहे, ICSE आहे. एक्सक्युजेस नको काढा. पालकांचा पहिला ब्रेन कुठं पळतो, एक्सक्युजेस काढण्याकडे. आपल्यावर जबाबदारी घ्यायची नसते. आणि मग मुलांची वाचन संस्कृती. परवा मी एक मुलगी बघितली, पुण्यामध्ये गेलेलो होतो, 3rdला आहे ती, 3रीला आहे आणि तिला पुस्तक आणून देतात आई वडील. तिची लायब्ररी आहे आणि इतकी छान ती पुस्तकं, रोज 1 तास ती रिडिंग करते.
पुस्तक संपली की सांगते की पप्पा माझं पुस्तक संपलेलं मला नवीन आणा, आणि ते परचेस करतात पुण्यातून, आणि तिची एक लायब्ररी मेंटेन केलेली आहे, थर्ड लाईफ पोरगी. आता विचार करा, ही मुलगी ज्यावेळेस कुठं जाऊन एखादं बोलेल त्यावेळेस काय होईल, तर ती खूप छान बोलणार आहे. आज आपण सगळे छान का बोलतोय, तर आपल्या डोक्यात काही ना काही विचार आहेत, आणि ते जेवढे पॉझिटिव्ह असतील तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असतील तर मग वाईट गोष्टी पण मुलांच्या तोंडातून येतातच की. आणि मग वाचन संस्कृती जर का डेव्हलप, त्यात पण काय वाचायचं, नुसत्या कादंबऱ्या नको ना, त्यांचे विचार प्रगल्भ होतील, त्यांना करिअरविषयी काय माहिती आहे, मॅनेजमेंटविषयी पॉझिटिव्ह थॉट्स आहेत, याच्याविषयी काय उदाहरणं. आईवडिलांनी 15 मिनिटं, मी नेहमी सांगतो आईवडिलांनी रोज अर्धा पाऊण तास नेटवर बसणं गरजेचं आहे, व्हॉट्सअप फेसबुकसाठी नव्हे. बाकी पण काय गोष्टी आहेत. आणि ते आज आपला भारत कुठे आहे, चीन कुठे आहे, चीन काय करते आत्ता तुम्हाला सगळ्यांना माहिती पण असेल की दुसरा सूर्य तयार करते. दॅट इज कॉल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि मग जर का चीन इथपर्यंत चालले की दुसरं सूर्य तयार करायची तयारी चालली आहे, ते करतायत माणसं. आणि आपली मुलं काय करतायत. मी परवा एक मुलगा बघितला एका ठिकाणी, ग्रॅज्युएशनला असेल, आणि तो लपाछपी खेळत होता. तुम्हाला इतकं विचित्र वाटेल हे ऐकून. मी बघितलंय विट्टी दांडू, आणि काय वाटेल ते, अरे तू म्हणजे घरात काय टार्गेट्स काय, मग मुलांनाही माहितीच नाही की व्हॉट इज करिअर. आणि मग त्याच्या चर्चा जर का घरात नसतील, घरचे नाहीत रिस्पॉन्सिबल, मुलगा किती वाजता येतोय, किती वाजता जातोय, हे पहिल्यापासूनच जर का काय गोष्टीवर कंट्रोल. हे बघा, मुलांना काय वाटेल ते आम्ही मिळवून देणं, कारण आम्हाला मिळालेलं नाही. काय पालक म्हणतात, एक पालक होते आणि खूप रिच होते, आणि म्हणले आम्ही का मुलांना देतो, तर आमच्या जे मिळालं नाही ना ते त्यांना मिळवून द्यायचे, आमच्याकडे पैसे आहेत भरपूर. म्हणजे तुमच्याकडे विमान होतं का, तर म्हणले नाही. म्हणजे ते द्या ना, म्हणजे तुम्हाला खूप अगदी वाटतंय ना की आपण काय पण देणार मुलांना गर्व, तर मग विमान घेऊन द्या. ह्या छोट्या छोट्या गोष्टी काय घेऊन देताय तुम्ही, मोबाईल 70,000चा 80,000चा, तो त्याला व्हॅल्यू राहत नाही. त्यांना ती व्हॅल्यू. मी एका कलेक्टरची न्यूज वाचलेली होती, आपलं न्यूज चॅनलच आहे, की तो कलेक्टर दर रविवारी सुट्टीला किंवा बँक हॉलिडेजना मुलांना घरातली कामं करायला लावतो. तुम्ही विचार करा, कपडे असतील, दोन्ही असेल, काय प्रॉब्लेम आहे. मुलांना ते नको, झाडून कसं काढायचं पोरांनी शिकायला नको, मुलं असतील मुले असतील, स्वयंपाक नको शिकायला, भांडी, काय प्रॉब्लेम आहे. एक ॲक्टिव्हिटी म्हणून नाही राबवू शकत आपण. बऱ्याचदा घरात असं होतं की चेस, मी म्हणतो माझा फेवरेट आहे खरं तर चेस, की चेस आहे का, त्यानंतर हो, लास्ट कधी खेळलाय, झाली 2-3 वर्ष. आता तो ठेवून काय केलं विचार करा. ते पण एक प्रकारचं मेडिटेशन आहे. मुलांच्या डेव्हलपमेंट्स काय होत आहेत, पण ते परत होतं की पालकांना काय करायचं नसतं, आणि मग काहीतरी पैसे फेकायचे आणि तिथून काय होतंय का बघायचं. तर यानं मुलं नाही डेव्हलप होतं. तुम्ही आपली मुलं आपण दुसऱ्यांच्या हातात देतोय असं नाही वाटत. आणि मग तिथला इम्पॅक्ट घेऊन मुलं येत आहेत, त्यावेळेस तिथले मित्र, तिथला इगो, तिथला राग, तिथलं बिहेवियर, मुलांच्यात काय गप्पा मारतात, ह्यानुसार त्यांची मतं तयार होणार की नाही होणार, आणि ते इकडे येऊन बोलणार आहेत. म्हणजे एक मुलगा होता आणि त्यानं पटकन एक शिवी घातली. मग आता आई खूप छान समजूतदार होती, तिनं काय विचारलं, बाळा तो आत्ता जे बोलला त्याचं मिनिंग तुला माहिती आहे का. तो म्हणलं नाही माहीत. किती इनोसंट आहेत मुलं बघा. त्यानं कुठेतरी एक शब्द ऐकला आणि इकडे येऊन बोलला, तो त्याला काहीही ॲब्सोल्युटली माहीत नाही की त्याचं मिनिंग काय. असं पाहिजे पालकं. एखादं असतं तर त्यानं 2 तोबडीत दिले असते, असं का बोलला, त्याला माहीत पण नाही त्याचं मिनिंग. म्हणजे हे सगळं जे होतं, या छोट्या छोट्या गोष्टींकडे जे पालक लक्ष देतील ना, तरच मोठ्या गोष्टी पॉसिबल होणार आहेत. मुलांना आत्ता अशी माझ्याकडे काय मुलं आहेत की ज्यांना म्हणायला लागतं अभ्यास बास, किंवा जा खेळायला, जा टी व्ही बघायला, तर माझं एवढं संपल्याशिवाय मी जेवायला पण येणार, तुमचे जेवून घ्या, अशीही मुलं आहेत माझ्याकडे.